नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे सिंह राशींच्या व्यक्तींना जून 2025 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. सिंह राशींच्या व्यक्तींना हा महिना जो आहे तो उत्तरार्धामध्ये जास्तीत जास्त फलदायी आणि शुभफल देणारा दिसून येतो. म्हणजे पूर्वार्धामध्ये काही गोष्टी घडणार नाही असं नाही, पण त्या मानाने उत्तरार्धामध्ये विशेष चांगल्या गोष्टी घडतील आणि त्याची प्रचितीसुद्धा तुम्हाला जाणवेल. उष्णतेसंबंधी काही विकार या महिन्यामध्ये सिंह राशींच्या व्यक्तींना दिसून येतात. तर असे काही सिम्पटम तुम्हाला स्वतःला आढळले तर ताबडतोब आपण औषधोपचार घ्या, डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यानुसार आपण औषधाचा डोस वगैरे जे काय आहे ते वेळच्या वेळी घ्या. नाहीतर आरोग्याच्या तक्रारी आहेत त्या वाढीस लागतील. म्हणून आरोग्याच्या बाबतीत मी सिंह राशींच्या व्यक्तींना विशेष काळजी घ्यावी असा सल्ला या ठिकाणी मी देत आहे. आरोग्य बिघडलं यदाकदाचित तर आपला स्वभाव चिडचिडा बनेल आणि आपल्याला आणि आपल्याबरोबरच आपल्या जोडीदाराला, आपल्या घरच्यांना त्याचा त्रास होऊ शकतो. म्हणजे आपला राग त्यांच्यावर निघू शकतो. म्हणून आपण आपल्या तब्येतीबद्दल विशेष काळजी या महिन्यात घ्यावी असा सल्ला मी या ठिकाणी सिंह राशींच्या व्यक्तींना अवश्य देत आहे. सिंह राशींच्या व्यक्तींनी या महिन्यामध्ये विशेष करून प्रत्येक गुरुवारी 52 श्लोकी गुरुचरित्राचं पठण करावं. जर रोज वाचणं शक्य असेल तर रोज वाचावं, नाहीतर किमान गुरुवारी तरी 52 श्लोकी गुरुचरित्र अवश्य वाचावं. हा उपाय मी प्रथमच सिंह राशींच्या व्यक्तींना देत आहे. या महिन्यासाठी म्हणून त्याने तो अवश्य करावा. सिंह राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपण आपल्या बुद्धीच्या जोरावर आपल्या व्यावसायिक यश जे आहे ते मिळवू शकता. विशेषतः जे कोणी कन्सल्टंट, ॲडवायझर असे जे लोक काम करत आहेत त्यांना विशेष या महिन्यामध्ये यशप्राप्ती दिसून येते. कारण आपण दिलेला सल्ला जो काही आहे त्याने समोरच्याला खूप मोठा फायदा मिळेल असं या ठिकाणी दिसतं आहे. तुम्ही वेळोवेळी केलेली मदत किंवा सुधारणा घडवण्यासाठी केलेली मदत ही समोरच्या व्यक्तीला लाभदायक ठरेल असं या ठिकाणी ग्रहमान दिसून येत आहे. व्यवसाय करणारे, उद्योगधंदा करणारे असे जे व्यक्ती आहेत त्यांनी नवीन नवीन संकल्पना या महिन्यात अंमलात आणायला हरकत नाही. कारण संकल्पना कधीकधी कागदावर असतात, त्या प्रत्यक्ष कागदावरून प्रत्यक्षात यायला जो काही वेळ लागतो तो वेळ या महिन्यात संपून जाईल. म्हणून त्या ताबडतोब अंमलात कशा येतील या महिन्यात त्याच्याकडे कटाक्षाने लक्ष द्या असं मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो आहे. जे छोटे व्यापार करणारे, गुंतवणूक करणारे, दलाल असे जे लोक आहेत त्यांनी या महिन्यामध्ये सावधगिरी बाळगावी. कारण आपली जी काही फायद्याची दलालीची जी काही रक्कम आहे ती अडकेल या महिन्यात असं दिसून येतं. म्हणून जे अडकायला नको असेल तर त्याची युक्ती आपणच शोधून ती वसूल करून घ्या. एकंदरीत सिंह राशींच्या व्यक्तींना या महिन्यात जुनं येणं वसूल होईल असं दिसतंय. म्हणजे कटकटीचं, त्रासाचं आपण सोडून दिलेलं की जे येणं शक्यच नाही आहे असं अनपेक्षित येणं तुम्हाला या महिन्यात येऊन तुमच्यापर्यंत येईल. म्हणजे आपला फायदाच आहे, अनपेक्षित फायदाच आहे असं म्हणता येईल. तर त्याचा आपण विशेष आनंद अवश्य घ्या. सिंह राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये शिक्षण घेणारी जी मुलं आहेत त्यांना स्पर्धा परीक्षेत यश, विशेष मानसन्मान आणि ट्रॉफीज वगैरे असे काही विशेष बक्षिसं त्यांना मिळतील. त्याचप्रमाणे महिलांना, ज्या कलाकार आहेत त्यांना उत्तम यशप्राप्ती होईल. त्यांना
काही अवॉर्ड्स वगैरे मिळतील असंही दिसून येत आहे. विवाहेच्छुक तरुण किंवा तरुणी त्यांचा पहिल्यांदा या महिन्यात परिचय होईल आणि जर त्यांना ते नातं वाढवायचं असेल, लग्नापर्यंत परिवर्तित करायचं असेल तर ते हळूहळू करता येईल. म्हणजे या महिन्यात परिचय होईल आणि ते पुढे वाढत जाईल. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, या महिन्यात जर नवीन कोणाचा परिचय झाला विवाहिच्छुक मुलामुलींचा तर तो पुढे त्यांना नेणारा आहे असं समजायला हरकत नाही. सिंहराशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की उत्तरार्धामध्ये ज्या गोष्टी तुम्हाला घडतील त्या अनपेक्षित तुम्हाला लाभ देऊन जातील. त्याचप्रमाणे तुम्ही प्रवासामध्ये जे काही योग येतील त्या योगामध्ये तुमचा नावलौकिक आणि मानसन्मान वाढेल. कामामुळे काही प्रवासाचे योग येतील. तुमचा उद्योग व्यवसाय यामुळे काही प्रवासाचे योग येतील. त्यामध्ये आपला मानसन्मान निश्चित वाढेल. कोर्ट कचेरी मात्र या महिन्यात तुम्ही त्या वाटेला जाऊ नका, कारण तिथे अपयश दिसत आहे. म्हणजे मनस्ताप आणि उगाचच खर्च असे दोन्ही योग दिसून येतात आणि ते टाळायचं असेल तर कोर्टबाजी या महिन्यात तुम्ही करू नये असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देत आहे. सिंहराशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये धार्मिक बाबतीत आपण जे काही ठरवलेल्या गोष्टी असतील, म्हणजे विशेषतः देवदर्शन किंवा धार्मिक टूर असं जर काही ठरवलं असेल तर आपल्या कुटुंबियासमवेत आपण अवश्य त्या यात्रेला किंवा तीर्थस्थळाला भेटी द्या, कारण त्यामुळे तुम्हाला सर्वांना आनंद मिळेल आणि दैवी आशीर्वाद तुम्हाला या महिन्यात त्या योगाने प्राप्त होईल. कारण दैवी आशीर्वाद काहीही चमत्कार घडवू शकतात आणि असे चमत्कार तुमच्या जीवनात जर घडायला हवे असतील तर अवश्य तुम्ही देवदर्शन तीर्थाटन या महिन्यात करू शकता. घरामध्ये काही विशेष वस्तू नवीन वस्तू आणायच्या असतील तर त्यामध्ये काही अडचणी दिसून येतात किंवा घरात पूर्वी आणलेल्या नवीन वस्तूमध्ये काहीतरी फॉल्ट किंवा काहीतरी बिघाडून त्यामध्ये पुन्हा एकदा ते काम करण्याचा किंवा त्यात बदल घडवण्याचा किंवा ताबडतोब नवीन गोष्टींना रिपेअर करण्याचे असे प्रसंग दिसून येत आहेत. न चिडचिड करता त्या गोष्टी करून घ्या आणि आपल्या गृहोपयोगी वस्तूंकडे लक्ष द्या असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. आपले मित्रमंडळी त्याचप्रमाणे आपले भावंड यांच्याकडून खूप काही तुम्हाला मदत मिळेल अशी आशा ठेवू नका. सहज मिळालेली मदत तर घ्या, आशेवर अवलंबून राहू नका असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. गुप्त शत्रूंचा हितशत्रूंचा त्रास तुम्हाला या महिन्यात जाणवेल. त्यासाठी मी तुम्हाला उपाय अगोदरच सांगितलेला आहे. तो उपाय तुम्ही मात्र अवश्य करायचा आहे आणि त्याचा लाभ घेऊन त्या प्रत्येक अडथळ्यावर मात करून पुढे जायचं आहे. स्वतःच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यायचं आहे. हे होतं सिंहराशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.